आग्रहाची विनंती, या खुर्च्या ज्या इथं ठेवलेल्या आहेत त्या मी सुरुवातच तशी करतोय, गरम करण्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या आहेत, तर तुम्ही त्या खुर्च्यावर आसनस्थ व्हा आणि त्या खुर्च्यांचा मान राखा. आजची सत्कार मूर्ती काळे साहेब आणि काळे कुटुंबियांच्या वतीनं आज ही छोटीशी जबाबदारी माझ्यावर, मी वनवाळी मळगावकर, नैनाचा आतेभाऊ आणि माझ्यासोबत नैनाची बहीण, ती बहीण आणि विजय भाऊजींची सगळ्यात धाकटी मिळवणी भावना, आम्ही दोघं मिळून ही जबाबदारी पेललेली आहे. त्या गोड मानून घ्या. धाकटी मिळवणी म्हटली म्हणजे जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे, कारण ती आवडती मिळवणी आहे हे तुम्हाला मला फार आवर्जून सांगावं लागतं. कारण काळेंना ही गाण्याची आवड आहे आणि ही मिळवणी छान गाते. ही छोटीशी तिची ओळख दिली मी करून. तर या शताब्दीपूर्ती सोहळ्यानिमित्त स्वागत आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी काही मंडळी उशिरा येतील, त्या उशिरा येणाऱ्या मंडळींचंही आपण त्यांच्या आगमनानुसार स्वागत करायचंच आहे. तर आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी भावनाला विनंती करतो. कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतोय. दीप प्रज्वलनासाठी मी कलाताई, दयाताई आणि ताई आणि दोन भावजी यांना सगळ्यांनी 5 जणांना जरा या समय जोड बोलवते. तर काळे साहेब यांना मी खास विराजमान झालेल्या खुर्चीवर आसनस्थ होण्याची विनंती करतो आणि ही लाडकी मिळवणी त्यांना त्या चेअर पर्यंत, खुर्चीपर्यंत घेऊन जाते. जोरदार टाळ्या वाजवाय. या ताई जो दिवा लावतायत त्या दिव्यापाठी एक शास्त्र आहे किंवा संकेत आहे. ते संकेत असे आहे की यापुढे काळे दाम्पत्याच्या पुढ्यात असा प्रकाश उजळत राहावो आणि उत्तरोत्तर त्यांची जोरदार प्रगती व्हावो, उत्कर्ष व्हावो, असा तर दीप प्रज्वलनाच्या मागचा उद्देश आहे, संकेत आहे. आणि या दीप प्रज्वलनानंतर जसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुरुवातीला गणेश